Good morning everyone. Myself Dr. A.D. Adav, Assistant Professor and Head of the Department of Microbiology, late Pushpadevi Patil, Art and Science College, Risur. Now today we are discuss the next point of this unit is nothing but the axonographic technique for the determination of nutrition requirement of bacteria. Okay, means last lecture already starting the point of determination of nutrition by two different methods. First one is nothing but the replica plate technique and second one is nothing but the axonographic techniques. Okay, axonographic techniques is the such type of technique. In this particular technique concert, the bacteria which type of nutrition required, which easily isolate and easily identified by this technique. Okay, तर लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की रेप्लिका प्लेट टेक्निकनं डिटर्मिनेशन ऑफ न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट. बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरियाला जगण्यासाठी न्यूट्रिशनची आवश्यकता आहे. न्यूट्रिशन मग वेगवेगळ्या प्रकारचं असेल, नायट्रोजन असेल, सल्फर असेल, ऑक्सिजन असेल, फॉस्फरस असेल, सल्फर असेल, हे सर्वच्या सर्व न्यूट्रिशन मायक्रो ऑर्गॅनिझमला जगण्यासाठी सर्वाइव्ह राहण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. मग त्याच बेसिसवर आपण क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम ऑन द बेसिस ऑफ न्यूट्रिशन. ओके, न्यूट्रिशनच्या बेसिसवर सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझमचा क्लासिफिकेशन आपण बघणारच आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये. परंतु तुम्हाला असं लक्षात येईल की आता बॅक्टेरिया आहे किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, त्याला सर्वाइव्ह राहण्यासाठी न्यूट्रिशन पाहिजे. मग न्यूट्रिशन म्हणजेच मीडियाचे आपण प्रकार पाहिले होते की सिलेक्टिव्ह मीडिया आहे, डिफरन्शियल मीडिया आहे, त्याच्यानंतर सॉलिड मीडिया आहे, लिक्विड मीडिया आहे, सेमी सॉलिड मीडिया आहे. हे मीडियाचे वेगवेगळे प्रकार आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलेच आहेत. परंतु आज आपल्याला बघायचं की डिटर्मिनेशन ऑफ न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट फॉर द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे हे जे मीडिया आहे, फॉर एक्झाम्पल सिलेक्टिव्ह मीडियाची जर कन्सेप्ट आपण पाहिली तर सिलेक्टिव्ह मीडिया म्हणजे असा मीडिया की सिलेक्टिव्ह टाईप ऑफ न्यूट्रिशन रिक्वायर फॉर द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. मग आता हे सिलेक्टिव्ह न्यूट्रिशन, फॉर एक्झाम्पल मी सांगितलं की फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, त्याला जगण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फॉस्फेट हे न्यूट्रिशन लागते. मग हा जो PSB बॅक्टेरिया आहे, फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आहे, या बॅक्टेरियाला जगण्यासाठी कोणते न्यूट्रिशन पाहिजे? जास्त फॉस्फेट. मग हे कसं शोधून काढलं की PSB बॅक्टेरिया या बॅक्टेरियाला जगण्यासाठी फॉस्फेटचीच जास्त आवश्यकता आहे. मग हे शोधून काढण्याची मेथड जी आहे, टेक्निक जी आहे, त्यालाच आपण म्हणणार आहे डिटर्मिनेशन ऑफ न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट. ओके, फॉर द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. आता डिटर्मिनेशन ऑफ न्यूट्रिशन म्हणजे सिलेक्टिव्ह मीडिया म्हणजे स्पेसिफिक न्यूट्रिशन कोणतं पाहिजे त्या बॅक्टेरियाला जगण्यासाठी, हे जे आपण पाहून राहिलेलं आहे, ही जी टेक्निक आहे त्यालाच आपण म्हणणार आहे डिटर्मिनेशन ऑफ न्यूट्रिशन. ओके, की त्या बॅक्टेरियाला जगण्यासाठी फॉस्फेटच पाहिजे आणि ते आम्ही या दोन मेथडने आपण जनरली आयडेंटिफाय करत असतो. फर्स्ट वन इज नथिंग बट दी रेप्लिका प्लेट टेक्निक आणि सेकंड वन इज नथिंग बट दी ॲक्झोनोग्राफिक टेक्निक. आता ॲक्झोनोग्राफिक टेक्निक्स ही जी टेक्निक्स आहे, ही टेक्निक तर आपल्याला ॲक्झोनोग्राफिक टेक्निक बघायचं आहे डिटर्मिनेशन ऑफ न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट फॉर द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. Last lecture already discussed the replica plate technique. There are two techniques general utilization for the identification of nutritional requirement. No doubt, so many different types of bacteria present in the nature. They require the different selectivity and specificity of that particular bacteria. Okay. Now today we are discuss the next technique is nothing but the axonographic techniques. Axonographic technique firstly discovered by the Bulgarnik scientist. Okay, find out the different sources of carbon and nitrogen required for the growth of organism. In this, different source of carbon and nitrogen are placed onto the surface of basal agar medium, seeded with a test organism. Details of the techniques. Okay, तर बल्जर्निक नावाच्या सायंटिस्टनं ही ॲक्झोनोग्राफिक टेक्निक जी आहे ही डिस्कवर केलेली आहे. याच्यामध्ये काही स्टेप्स आहेत. आता प्रिपरेशन ऑफ फर्स्ट प्लेट.
first step of axonographic technique is nothing but the preparation of basal medium or preparation of plates. Okay, तर तुम्हाला माहीतच आहे लाईक दिस. ओके, आता हा जो मीडिया आहे ही याला म्हणणार आहे आपण प्रिपरेशन ऑफ मीडिया. ओके, प्रिपरेशन ऑफ बेसल मीडियम. ओके, प्रिपरेशन ऑफ बेसल मीडियम. तर हे जो बेसल मीडियम आहे, पेट्री प्लेट घ्यायची, पेट्री प्लेटमध्ये मीडिया वेइंग करायचा, मीडिया ॲटोक्लेव करायचा, ॲटोक्लेव केल्यानंतर तो जो मीडिया आहे तो एका पेट्री प्लेटमध्ये टाकून द्यायचा. असं केल्यानंतर आपल्याला म्हणणार आहे प्रिपरेशन ऑफ मीडिया. आपण प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा व्हिडिओ आपण त्याचे टाकलेले आहेत, पाहून राहिलेले आहे, शिकून राहिलेलं आहे. त्यालाच आपण म्हटलेलं प्रिपरेशन ऑफ मीडिया. मीडिया घेतला, न्यूट्रिशन घेतलं, वेइंग केलं, याच्यामध्ये ट्रान्सफर केला. परंतु हा जो बेसल मीडियम तुम्ही प्रिपेअर केलेला आहे याच्यामध्ये कार्बन सोर्स तुम्हाला टाकायचा नाही. ओके, म्हणजेच काय, आपण कार्बन सोर्स युटिलाइज करणारा बॅक्टेरिया आणि त्याला लागणारा कार्बन सोर्स आपण हे आयडेंटिफाय करून राहिलो आहे ऑन द बेसिस ऑफ, म्हणजे सिलेक्टिव्ह ऑफ न्यूट्रिशन. मी तुम्हाला सांगितलं की एक बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरियाला जगण्यासाठी सर्व न्यूट्रिशन पाहिजे. त्या न्यूट्रिशनमध्ये कार्बन जे आपण हे मीडिया तयार केलेलं आहे याच्यामध्ये कार्बन सोर्स नाही आहे. म्हणजे ग्लुकोज, फ्रुक्टोज, लॅक्टोज हा कार्बन सोर्स या बेसल मीडियममध्ये आपण ट्रान्सफर केलेला नाही आहे. मग अशा वेळेस तुम्हाला हा पहिल्यांदा मीडिया तयार करावा लागेल. मीडिया तयार केल्यानंतर त्याला ॲटोक्लेव करावं लागेल. ॲटोक्लेव केल्यानंतर तो कूल होऊ द्यावा लागेल. कूल झाल्यानंतर तो मीडिया तुम्हाला या पेट्री प्लेटमध्ये टाकून द्यायचा. पेट्री प्लेटमध्ये टाकून दिल्यानंतर हा सॉलिड मीडिया इथे तयार होणार आहे. ओके, हा सॉलिड मीडिया इथे तयार होणार आहे. हा सॉलिड मीडिया तयार झाल्यानंतर तुम्हाला त्या पेट्री प्लेटला काय करायचं आहे, होल क्रिएट करायचे. ओके, तुम्हाला होल क्रिएट करायचे विथ द हेल्प ऑफ स्टरलाइज टेस्ट ट्यूब. ओके, विथ द हेल्प ऑफ स्टरलाइज टेस्ट ट्यूब. तर आपण प्रिपरेशन ऑफ मीडिया घेतला. प्रिपरेशन ऑफ मीडिया केल्यानंतर तो ॲटोक्लेव केला. ॲटोक्लेव केल्यानंतर कूल होऊ दिला. कूल झाल्यानंतर तो मीडिया पोअर केला या पेट्री प्लेटमध्ये, म्हणजे काचेच्या एका छोट्याशा प्लेटमध्ये. त्याला आपण पेट्री प्लेट म्हणतो. पेट्री प्लेट याच्यासाठी म्हणतो आपण त्याला की आर.जे. पेट्री नावाच्या सायंटिस्टनं ही पेट्री प्लेट डिस्कवर केलेली आहे. त्याच्या नावावर ही पेट्री प्लेट, ही प्लेट असते काचाची आणि पेट्री म्हणजे आर.जे. पेट्री. ओके, तर आर.जे. पेट्रीनं हे डिस्कवर केलेली मेथड आहे पेट्री प्लेट वापरायची आहे मीडियासाठी, प्रिपरेशन ऑफ मीडियासाठी. म्हणून आपण या प्लेटला काय म्हणत असतो, पेट्री प्लेट. पेट्री मीन्स त्या सायंटिस्टचं सरनेम आणि प्लेट म्हणजे काचाची प्लेट. तर या पेट्री प्लेटमध्ये आपल्याला तो जो काही आपण वेइंग केलेला मीडिया, ॲटोक्लेव केल्यानंतरचा जो मीडिया आहे तो मीडिया आपण याच्यावर टाकलेला आहे. सॉलिडिफाय झालेला आहे मीडिया. सॉलिडिफाय झाल्यानंतर या जो बेसल मीडियम आहे, वरचा जो भाग आहे, तो जो पेट्री प्लेटमध्ये मीडिया आहे तो त्या पेट्री प्लेटमधल्या मीडियाला तुम्हाला काय करायचं आहे, टेस्ट ट्यूबनी काय करायचं आहे, ते कट करायचं आहे. ओके, लाईक दिस कट करायचं आहे. म्हणजे तुम्हाला इन्व्हर्टेड पोझिशनमध्ये उलटी टेस्ट ट्यूब, ओके, या पर्टिक्युलर न्यूट्रिएंट आगारच्या किंवा या बेसल मीडियमच्या वरच्या साईडने तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं होल क्रिएट करायचं लाईक दिस. ओके, इथे कसे होल क्रिएट झालेले आहे तसे वेगवेगळे तुम्हाला होल क्रिएट करायचे आहे. होल क्रिएट केल्यानंतर जो बॅक्टेरियल कल्चर आहे, ओके, की जो बॅक्टेरिया तुम्हाला याच्यामध्ये नॉन बॅक्टेरिया, ओके, फॉर एक्झाम्पल ई कोलाई आहे याच्यामध्ये, या टेस्ट ट्यूब आहे, या टेस्ट ट्यूबमध्ये काय आहे, ई कोलाई आहे. हे ई कोलाई कल्चर आहे बॅक्टेरियाचं. म्हणजे याच्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये बहुसंख्येने ई कोलाई प्रेझेंट आहेत या टेस्ट ट्यूबमधला 0.1 ml. ओके, किती, 0.1 ml बॅक्टेरियल कल्चर असेप्टिक कंडिशननं पिपेटच्या सहाय्यानं तुम्हाला याच्यामध्ये घेऊन या वेलमध्ये टाकायचं आहे. आपण वेल डेव्हलप केले होते. हे मीडिया तयार झाला, या मीडियाला वेल डेव्हलप केले, होल क्रिएट केले लाईक दिस, छोटे छोटे होल क्रिएट केले. आणि होल क्रिएट केल्यानंतर याच्यामध्ये तुम्ही काय टाकलेलं आहे, मीडिया टाकलेला आहे. कोणता मीडिया टाकला तुम्ही याच्यामध्ये, सॉरी, याच्यामध्ये मीडिया ट्रान्सफर केला तुम्ही. याच्यामध्ये मीडिया कोणता ट्रान्सफर केलेला आहे, ग्लुकोज. ओके, ग्लुकोज ॲज अ कार्बन सोर्स. ओके, पहिल्यांदा काय केलं एक लक्षात घ्या, हा मीडिया तयार केला. मीडियावर वरवे तुम्ही इकोलायचा कल्चर स्प्रेड केलेला आहे.
ओके, याच्यावर इकोलाय पसरून दिला तुम्ही, स्प्रेड केलेला आहे या बेसल मीडियावर. हे मीडिया तयार केला, त्याच्यानंतर हे इकोलाय ट्रान्सफर केलं, इकोलाय स्प्रेड करायचं आहे, स्प्रेड केल्यानंतर रोटेट करायची ही पेट्री प्लेट 8च्या अँगलने, अशी 8च्या अँगलनी याला रोटेट करायची. असे रोटेट केल्यानंतर 0.1 ml बॅक्टेरियल कल्चरमध्ये थाउजंड्स ऑफ बॅक्टेरिया राहतात आणि हे थाउजंड्स ऑफ बॅक्टेरिया टोटली स्प्रेड होतील कशावर, या पेट्री प्लेटच्या वरच्या भागावर. मग हे स्प्रेड झाल्यानंतर तुम्हाला त्याला काय करायचं आहे, होल क्रिएट करायचे. त्यालाच आपण म्हणणार आहे वेल किंवा होल. असेप्टिक कंडिशनमध्ये, असेप्टिक कंडिशन म्हणजे काय, 2 बर्नर राहतील आणि त्या 2 बर्नरच्या मध्ये तुम्हाला वर्क करायचं असतं आणि ते असेप्टिक कंडिशन आपण मेंटेन करतो. तिथं कोणत्याही प्रकारचं कंटॅमिनेशन होणार नाही असं आपण प्रत्येक वेळेस मायक्रोबायोलॉजीमध्ये प्रॅक्टिकल हे करत असतो. कंटॅमिनेशन इन द सेन्स एअर असेल, एअरमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम राहतात, डस्ट असेल, त्या फ्लोअरिंगवर जिथे तुम्ही काम करता तिथे सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम असू शकतात. मग सर्वात पहिल्यांदा जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल वर्क करता तेव्हा तुम्ही डिसइन्फेक्टंटनं 95% अल्कोहोलनं किंवा तुम्ही जे काय तुमच्याकडे डिसइन्फेक्टंट आहे ते डिसइन्फेक्टंटनं तो एरिया क्लीन करत असतो आपण प्लॅटफॉर्म. नंतर बर्नर चालू करतो आणि बर्नरच्या मधामध्ये काम करत असतो, त्यालाच आपण सिम्पली ॲज अ असेप्टिक कंडिशन आपण असं म्हणत असतो. मग हा जो मीडिया तयार झालेला आहे, हा मीडिया घेतल्यानंतर त्याला वेल डेव्हलप करायचा आहे. वेल डेव्हलप केल्यानंतर होल क्रिएट करायचे आहेत. होल क्रिएट केल्यानंतर त्याच्यामध्ये असेप्टिक कंडिशनमध्ये ग्लुकोज भरायचा आहे. ओके, ग्लुकोज टाकलेला आहे याच्यामध्ये. मग ग्लुकोज टाकलं, त्याच्यानंतर इथे वेगळा सोर्स घेतला, इथे वेगळा सोर्स घेतला, इथे H2CO2 घेतलं. ओके, इथं सुक्रोज घेतला, इथं ग्लुकोज घेतला. ओके, लाईक दिस. इथे ग्लुकोज आहे, इथं सुक्रोज आहे, स्टार्च आहे. त्याच्यानंतर इथे दुसरा तुम्ही वेगवेगळ्या वेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं न्यूट्रिशन, सिलेक्टिव्ह न्यूट्रिशन तुम्ही टाकू शकता. परंतु याच्यामध्ये सुद्धा, या मीडियामध्ये सुद्धा न्यूट्रिशन होतं, परंतु जे कार्बन सोर्स आपण या मीडियामध्ये तयार करताना कार्बन सोर्स टाकला होता का, नाही. कार्बन सोर्स सोडून सर्व न्यूट्रिशन बॅक्टेरियाच्या ग्रोथसाठी लागणारं आपण टाकलेलं होतं. त्याच्यानंतर इकोलायचं कल्चर त्याच्यावर स्प्रेड केलं होतं. इकोलाय कल्चर स्प्रेड केल्यानंतर इकोलाय बॅक्टेरिया त्याच्या वरच्या भागामध्ये स्प्रेड केल्यानंतर त्याच्या वरच्या भागामध्ये काय प्रेझेंट आहे, इकोलाय पॅथोजेनिक बॅक्टेरिया प्रेझेंट आहे. मग इकोलाय प्रेझेंट असल्यानंतर त्याला वेल डेव्हलप केले. वेल डेव्हलप केल्यानंतर, होल डेव्हलप केल्यानंतर कार्बन सोर्स जो आपण या मीडियामध्ये टाकला नव्हता तो कार्बन सोर्स ॲज अ ग्लुकोज म्हणून आपण या वेलमध्ये ट्रान्सफर केला. इथे ग्लुकोज असेल, इथं स्टार्च असेल, इथं वेगळं तुम्ही न्यूट्रिशन, वेगवेगळे न्यूट्रिशन एकाच पेट्री प्लेटवर तुम्ही वेल करून त्याच्यामध्ये असेप्टिक कंडिशनमध्ये कुठेही मिक्स न होऊ देता, या वेगवेगळ्या वेलमध्ये मिक्स न होऊ देता, या स्पेसिफिक वेलमध्ये जे काही त्याला लागत असतं 0.1, 0.001 जे काय पर्टिक्युलर ml सॅम्पल ऑफ ग्लुकोज लागत असेल त्या वेलसाठी ते तुम्ही इथे टाकलं. नंतर ही पेट्री प्लेट क्लोज केली. क्लोज केल्यानंतर ती पेट्री प्लेट तुम्ही पाठवायची इन्क्युबेशनसाठी. इन्क्युबेशन म्हणजे काय, बॅक्टेरियाला 1 पासून 2 बॅक्टेरिया होण्यासाठी, बॅक्टेरियाच्या ग्रोथसाठी, बॅक्टेरियाच्या डुप्लिकेशनसाठी, बॅक्टेरियाची संख्या वाढण्यासाठी त्याला आपण स्पेसिफिक कंडिशन आपल्याला द्यावं लागते. मग त्या स्पेसिफिक कंडिशन देण्यासाठी आपण आपल्या लॅबोरेटरीमध्ये इन्क्युबेटर नावाचं एक इन्स्ट्रुमेंट असते आणि त्याच्यामध्ये 37 ऑलवेज, म्हणजे इट्स टोटली डिपेंड ऑन द कोणत्या प्रकारचा बॅक्टेरिया आहे, त्याला जगण्यासाठी कोणत्या प्रकारचं टेम्परेचर पाहिजे आणि ते टेम्परेचर किती पाहिजे तसं आपल्याकडे, जसं तुमच्या घरामध्ये ओव्हन असते किंवा इलेक्ट्रिकची शेगडी असते त्याच्यावर तुम्ही त्याचं टेम्परेचर मेंटेन करू शकता, बरोबर आहे. ओव्हन असेल, गिझर असेल किंवा तुमचं AC असेल, ओके, घरामधली AC असेल, तुम्ही जसं मॅन्युअली टेक्निकली तुम्ही त्याचं टेम्परेचर कमी जास्त करू शकता, तसंच टेम्परेचर आपण आपल्या लॅबोरेटरीमध्ये इन्क्युबेटर नावाचं जे इन्स्ट्रुमेंट राहते त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण ह्या पेट्री प्लेट ठेवत असतो आणि त्या पेट्री प्लेट आपल्याला रूम टेम्परेचरवर ठेवावं लागतात, तेव्हा कुठं बॅक्टेरियाची ग्रोथ जास्त होते. मग रूम टेम्परेचर किती, 27 ते 37 डिग्री सेल्सिअसच्या मधामध्ये
त्या पर्टिक्युलर इन बिटवीन टेम्परेचरमध्ये तुम्हाला पेट्री प्लेट जी आहे ही पेट्री प्लेट त्या टेम्परेचरमध्ये इन्क्युबेटरमध्ये आपल्याला ठेवावं लागते. किती? 27 to 37. परंतु मॅक्झिमम बॅक्टेरिया 37 डिग्री सेल्सिअसवर त्याची ग्रोथ ही जास्त पटीने आपल्याला मिळत असते. मग अशा वेळेस आपण त्या ज्या पेट्री प्लेट आहे ह्या पेट्री प्लेट जास्त ग्रोथ बॅक्टेरियाची येण्यासाठी आपण इन्क्युबेटरमध्ये, इन्क्युबेटर हे इन्स्ट्रुमेंट आहे मायक्रोबायोलॉजीच्या लॅबोरेटरीमध्ये आपण वापरतो. प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा त्याचा डेमो व्हिडिओ आपण तुम्हाला पाठवलेला आहे, तुम्ही ते पाहिलेलं आहे. आणि मी सुद्धा सांगत आहे 37 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरमध्ये जसं तुमच्या घरामधलं फ्रीज असते त्याच प्रकारचं इन्क्युबेटर आपल्या लॅबोरेटरीमध्ये असते. त्याची साईज कमी जास्त असू शकते, परंतु त्याचं टेम्परेचर आपण मेंटेन ठेवतो 37 डिग्री सेल्सिअसमध्ये. आणि ह्या पेट्री प्लेट आपण त्याच्यामध्ये ठेवणार आहे. पेट्री प्लेट ठेवल्यानंतर आपण सर्वात पहिल्यांदा पाहिलं इथे बेसल मीडियम तयार केलं, पेट्री प्लेटमध्ये पोअर केलं, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया स्प्रेड केला. बॅक्टेरिया स्प्रेड केल्यानंतर त्याला वेल क्रिएट केले, होल तयार केले. या बेसल मीडियममध्ये एक न्यूट्रिशन आपण टाकलं नव्हतं, त्याचं नाव होतं कार्बन सोर्स. कार्बन सोर्स ग्लुकोजमुळे मिळते. ग्लुकोज आपण या वेलमध्ये आपण काय टाकलेलं आहे? ग्लुकोज टाकलेला आहे. मग ही पेट्री प्लेट बंद करायची आणि इन्क्युबेटरमध्ये ठेवून द्यायची 24 तासापर्यंत 37 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरवर. 24 तासामध्ये या बॅक्टेरियाची संख्या इथे तुम्हाला जास्त पटीने झालेली दिसेल. जर ग्लुकोजच्या आजूबाजूला जर बॅक्टेरिया तुम्हाला वाढलेले दिसतील आणि या H2CO2च्या बाजूला जर बॅक्टेरिया तुम्हाला या वेलच्या आजूबाजूला हे बॅक्टेरियाची ग्रोथ, ओके, बॅक्टेरियाची ग्रोथ कशी असते लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं. रेप्लिका प्लेट किंवा पेट्री प्लेटवर कशा प्रकारच्या बॅक्टेरियल कॉलनीज दिसतात. तर याच्या आजूबाजूला जर बॅक्टेरियाच्या कॉलनीज संख्या वाढलेली दिसतील, बॅक्टेरियाच्या कॉलनी डॉट डॉट प्रमाणे याच्यामध्ये जर वाढलेल्या दिसतील तर आपण काय म्हणणार आहे? ई कोलाय बॅक्टेरियाला जगण्यासाठी कार्बन सोर्स कोणता लागतो? ॲज अ ग्लुकोज. आपण कसं आयडेंटिफिकेशन केलं? सिलेक्टिव्ह बॅक्टेरिया घेतला, एकच बॅक्टेरिया घेतला, ई कोलाय घेतला. या बेसल मीडियममध्ये या मीडियममध्ये न्यूट्रिशन घेतलं, परंतु त्याच्यामध्ये कार्बन सोर्स कोणताही टाकला नव्हता. मग कार्बन सोर्स टाकला नसल्यामुळे आपण एक वेल तयार केलं, एक होल क्रिएट केलं, वेल केलं. वेलमध्ये तुम्ही ग्लुकोज ॲज अ कार्बन सोर्स याच्यामध्ये ट्रान्सफर केला आणि ग्लुकोज ॲज अ कार्बन सोर्स केल्यानंतर या बेसल मीडियम ऑलरेडी आपण काय स्प्रेड केलं होतं? ई कोलाय. म्हणजे ई कोलाय आहे, सर्व प्रकारचं न्यूट्रिशन आहे आणि सर्व प्रकारचं न्यूट्रिशन असून आपण या वेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं न्यूट्रिशन टाकलेलं आहे. मग या वेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं न्यूट्रिशन टाकल्यामुळे, सिलेक्टिव्ह न्यूट्रिशन टाकल्यामुळे, ॲज अ कार्बन सोर्स सिलेक्टिव्ह टाकल्यामुळे याच्यामध्ये ग्लुकोज आपण टाकलेला आहे ॲज अ कार्बन सोर्स. आणि कार्बन सोर्सच्या आजूबाजूला तुम्हाला काय दिसेल? तुम्हाला या ग्रोथ दिसेल बॅक्टेरियाची. बॅक्टेरियाची जर ग्रोथ तुम्हाला दिसली आफ्टर इन्क्युबेशन या वेलच्या आजूबाजूला, ओके, या वेल आहे, वेलमध्ये ग्लुकोज टाकलेला आहे, ई कोलाय ऑलरेडी टाकलेला आहे. मग ई कोलायला जर जगण्यासाठी ग्लुकोज पाहिजे असेल तर या वेलच्या आजूबाजूला ते काय करतील? अट्रॅक्ट होतील आणि अट्रॅक्ट झाल्यानंतर इथे ह्या ग्लुकोज ते खाऊन घेतील आणि इथे त्याची कॉलनीज, त्याची संख्या तुम्हाला याची ग्रोथ व्हिजिबल फॉर्ममध्ये त्या पेट्री प्लेटवर झालेली दिसेल. तुम्हाला डोळ्याने दिसेल की इथे जास्त प्रकारच्या डॉट डॉट्स या पेट्री प्लेटवर दिसत आहे. म्हणजेच तुम्ही काय सांगू शकता? ई कोलाय नावाच्या बॅक्टेरियाला जगण्यासाठी कार्बन सोर्स कोणता पाहिजे? फक्त आणि फक्त ग्लुकोज पाहिजे. कारण या पेट्री प्लेटवर ग्लुकोजच्या आजूबाजूला तुम्हाला ई कोलायचीच ग्रोथ तुम्हाला जास्त पटीनं वाढलेली दिसली आणि म्हणूनच तुम्ही सांगू शकता की ई कोलाय नावाच्या बॅक्टेरियाला, इस्चर्चिया कोलाय नावाच्या बॅक्टेरियाला ई कोलाय नावाच्या बॅक्टेरियाला जगण्यासाठी कार्बन ॲज अ न्यूट्रिशन, ॲज अ कार्बन सोर्स, ॲज अ ग्लुकोज म्हणून लागतो. आणि मग तुम्ही काय केलेलं आहे? आयडेंटिफाय केलेलं आहे. या टेस्टहून तुम्ही काय केलेलं आहे?
आयडेंटिफाय केलेलं आहे की बेसल मीडियम केला, बेसल मीडियममध्ये इकोलाय टाकला, त्या इकोलाय करून त्याला होल क्रिएट केलं, होलमध्ये ग्लुकोज टाकलं, कारण याच्यामध्ये न्यूट्रिशन आपण कार्बन सोर्स कोणतं न्यूट्रिशन टाकलं नव्हतं, या वेलमध्ये कार्बन सोर्स तुम्हाला टाकायचा आहे ग्लुकोज, आणि इन्क्युबेशनला पाठवायची ती पेट्री प्लेट. इन्क्युबेशन झाल्यानंतर या पेट्री प्लेटवर त्या वेलच्या आजूबाजूला तुम्हाला त्या बॅक्टेरियाची कॉलनीज दिसली, आणि म्हणजेच काय, त्याला जगण्यासाठी ग्लुकोज पाहिजे होतं, म्हणून तो बॅक्टेरिया इथे येईल आणि इथे येऊन ते बॅक्टेरियाचा जो ग्लुकोज आहे त्याच्या बाजूलाच त्याच्या सराउंडिंगमध्ये भेटलेलं तो खाऊन घेईल आणि स्वतःची ग्रोथ इथे स्वतःची ग्रोथ इथे डेव्हलप करेल. आणि स्वतःची ग्रोथ तिथे डेव्हलप केल्यानंतर तुम्हाला ते व्हिजिबल दिसेल. मग तुम्ही आयडेंटिफाय केलेलं की इकोलाय नावाच्या बॅक्टेरियाला कार्बन सोर्स ग्लुकोजच पाहिजे, कारण या दुसऱ्या वेलमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही कार्बन सोर्स टाकला, परंतु त्याच्यामध्ये तो बॅक्टेरिया तिथे त्याची ग्रोथ सापडली नाही, फक्त ग्लुकोजच्या आजूबाजूलाच त्या बॅक्टेरियाची इकोलायची ग्रोथ सापडलेली आहे. इथे कमी आहे, इथे नाहीच आहे, इथे नाही आहे, इथे नाही, असं कन्सिडर धरा तुम्ही. असं तुम्ही लक्षात घ्या, एक हायपोथेसिस बेसिसवर लक्ष ठेवा की ग्लुकोजच्या आजूबाजूनच जास्त पटीनं पहा, इथेच जास्त प्रकारच्या तुम्हाला ग्रोथ दिसली, इथे कमी दिसली, इथे काहीच दिसली नाही, म्हणून तुम्ही सांगणार की इकोलाय नावाच्या बॅक्टेरियाला जगण्यासाठी कार्बन सोर्स काय पाहिजे, ग्लुकोजच पाहिजे. काय पाहिजे, ग्लुकोजच पाहिजे आहे. मग या बेसिसवर इकोलायला जगण्यासाठी कार्बन सोर्स ग्लुकोजच पाहिजे, म्हणजेच काय, बॅक्टेरियाला जगण्यासाठी न्यूट्रिशन कोणतं पाहिजे. म्हणूनच आपण म्हटलेलं या टेक्निकच्या पहिले डिटर्मिनेशन ऑफ न्यूट्रिशन. ओके, डिटर्मिनेशन ऑफ न्यूट्रिशन फॉर द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. या दोन टेक्निकनं आपल्याला पाहायचं आहे. एक टेक्निक आज इथे संपलेली आहे, ॲक्झोनोग्राफिक टेक्निक. इथे आपण इकोलायला ग्लुकोज जगण्यासाठी पाहिजे हे आपण शोधून काढलेलं आहे, म्हणजेच डिटर्मिनेशन ऑफ न्यूट्रिशन रिक्वायरमेंट फॉर द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया हे आपण शोधून काढलेलं आहे. म्हणूनच या टेक्निकचं नाव आहे डिटर्मिनेशन ऑफ न्यूट्रिशन रिक्वायरमेंट फॉर द ग्रोथ ऑफ बॅक्टेरियाला. कोणत्या बॅक्टेरियाला जगण्यासाठी कोणतं न्यूट्रिशन पाहिजे हे शोधून काढणारी मेथड टेक्निक म्हणजेच ॲक्झोनोग्राफिक टेक्निक बल्जरनिक सायंटिस्टनं डिस्कवर्ड केलेली आहे, आणि हिलाच आपण डिटर्मिनेशन ऑफ न्यूट्रिशन रिक्वायरमेंट फॉर द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया असं म्हणत असतो. आणि दुसरी मेथड ऑलरेडी आपण तुम्हाला शिकवलेली आहे, ती म्हणजे रेप्लिका प्लेट टेक्निक. ती सुद्धा अशाच प्रकारची टेक्निक आहे. त्या टेक्निकमध्ये सुद्धा आपण रेप्लिका प्लेट टेक्निकनं आपण एक डिटर्मिनेशन ऑफ न्यूट्रिशन म्हणजे कोणत्या बॅक्टेरियाला जगण्यासाठी कोणतं न्यूट्रिशन पाहिजे हे आपण शोधून काढू शकतो त्या मेथडनी. ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. सर्वांनी लेक्चर करायचे आहेत. थँक्यू एव्हरीवन.